ज्यांनी समाज सुधारणेबरोबर अस्वच्छता, अज्ञान आणि अंधश्रद्धा ह्या 3 अचा समाजामधून उच्चाटन करण्याकरता आपलं आयुष्य खर्च केलं असे ग्राम स्वच्छताकार संत गाडगे बाबा यांची आज पुण्यतिथी. बानो तुकारामांनी म्हटलेलं आहे, जे रंजले वा गांजले मने त्याशी जो आपुले, तेथेच देव जाणावा, तोची साधू ओळखावा, तेथेच देव जाणावा. खऱ्या अर्थानं माणसात देव आहे हे तुकोबारायांनी 16व्या-17व्या शतकात सांगितलं आणि त्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी जर कोणी केली असेल आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून, तर संत गाडगे बाबांनी. बानो त्यांचा जन्म तसं ते अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील शेनगाव हे एक गाव होतं. त्या ठिकाणी 23 फेब्रुवारी 1876ला एक परीट समाज अशा लहान समाजामध्ये जन्म झाला. त्यांची वयाच्या 16व्या वर्षी म्हणजे 1892ला लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर 13च वर्ष त्यांनी संसार केला आणि 1 फेब्रुवारी 1905ला त्यांनी संसार त्याग करून संन्यासाचं व्रत अंगीकारलं. बानो त्यांना तिथून पुढे संसार करता आलाही असता, परंतु त्यांनी जन्मलेल्या 4 मुली आणि 1 मुलगा जो गोविंद होता त्याला संसार मानून मोठं करून जगता आलंही असतं. परंतु खऱ्या अर्थानं गावामध्ये जाऊन जेव्हा ते कीर्तनाला उभे राहायचे तत्पूर्वी दिवसभर एका हातात फुटलेलं मर्क, एका हातात झाडू, एका कानामध्ये कवडी, एका कानामध्ये बांगडी, अंगावर गोदाराचं कापड, चिंध्या चुंड्या लिहिलेलं की त्याला पाहिल्यानंतर क्षणभर असं वाटतं की अरे महाराज आहेत का गावातला कोण दुसरा माणूस आहे. परंतु तशा अवस्थेमध्ये त्यांनी बाबांनो देव दगडात नाहीये, देव मंदिरात नाहीये, देव मूर्तीत नाहीये, तर देव हा जिवंत माणसामध्ये आहे. म्हणून त्यांनी म्हटलं, त्यांनी जे 10 वर्ष दिले, 10 वर्ष दिलेत की भुकेल्याची भूक जाणार, तहान जाणार, ज्याला अंगावर कापड नाहीये त्याच्या अंगावर कापड टाका, गोळ गरब्याच्या लेकराला शिक्षणाला मदत करा. बानू हे करत असताना गाडगे बाबांनी नाशिक, देहू, आळंदी, पंढरपूर या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, सदावर्त बांधल्या. जेव्हा त्यांनी संत चोखामेळा यांच्या नावाने पंढरपूरला धर्मशाळा बांधली आणि तीच पुढे 14 जुलै 1949ला जेव्हा आंबेडकरांसोबत प्रत्यक्ष भेट झाली. बाळांनो बघा माणसाचं औदार्य काय असतं ते. त्यांनी स्वतःच्या सही अंगठ्यानिशी संत चोखामेळा धर्मशाळेची पूर्ण जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिली. आज आपण जर माणसात पाहिलं तर हिचभर जमिनी करता, हातभर कापडा करता माणूस नाही ते करतोय, पण जे त्यांनी कमवलेलं आहे त्यांची जी गोष्ट आहे तेव्हा त्यांची मुलगी पंढरपूरला त्यांच्या धर्मशाळेमध्ये राहण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलीला सांगितलं की बाळा ही तुझ्या बापाने काढली असली तुझ्या बापाची नाहीये, तुला इथं राहता येणार नाही. जर तो पायांना मी घातला तर लोकांमध्ये समाज जाईल की महाराजांनी स्वतःचं जे साम्राज्य किंवा स्वतःचं जे तयार केलं आहे ते त्याच्या वारसाला देतो. बानो खऱ्या अर्थानं प्रक्रियात्रेंनी फार सुंदर वर्णन केलंय गाडगेबाबांचं की जंगलात सिंहाला पाहावं, रानात हत्तीला पाहावं आणि कीर्तनामध्ये संत गाडगे बाबांना पाहावं. जर खऱ्या अर्थानं गाडगेबाबांचं सगळ्यात सुंदर चरित्र कोणी लिहिलं असेल तर स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनराव ठाकरे यांनी लिहिले. त्यांनी म्हटले की माझ्या शब्दांच्या पलीकडे कीर्तनातले संत गाडगे बाबा होते. म्हणजे बाळांनो बघा, जेव्हा त्यांनी 1905ला आपला संसार त्याग केला तिथून साधारणतः 51 वर्षे जीवनातले त्यांनी सामाजिक सेवा करता त्यांनी सदावर्त बांधले, अन्नछत्र बांधले, धर्मशाळा बांधल्या.
1908ला पूर्णा नदी आहे, जर तुम्ही कधी विदर्भात गेले तर पूर्णा नदीवर घाट बांधण्याचं काम, म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई देवींनी जसं अनेक नदीवर घाट बांधले तसं विदर्भामध्ये नदीवर घाट बांधण्याचं काम खऱ्या अर्थानं गाडगे महाराजांनी केलं. आणि गाडगे महाराजांनी एवढंच नाही केलंय तर खऱ्या अर्थानं मन स्वच्छ कसे ठेवावेत. माणूस अंगावर साबण लावतो पण आतल्या मनाला काय केलं पाहिजे हे त्यांनी, जेव्हा ते कीर्तनाला उभे राहायचे तेव्हा त्यांचा आवडता अभंग होता, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. त्या कीर्तनाची सुरुवात ह्या त्या अभंगाने करत. आणि त्या काळात अभिमानानं सांगावं असं वाटतं की एक विदर्भातला वऱ्हाडी बोलणारा माणूस 1926ला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे म्हणजे सातारा कोल्हापूरमध्ये रयत शिक्षण संस्थेचे ज्यांनी जाळं निर्माण केलं, कर्मवीर भाऊराव पाटील, 1926ला त्यांची भेट झाली. आणि 9 वर्षाने वर्ध्याला जे सेवाग्राम आश्रम आहे महात्मा गांधींचं, 1935ला महात्मा गांधी सोबत भेट झाली. आणि ज्यावेळेस 1 वर्षाने 1936ला फैजपूरला अधिवेशन भरलं तेव्हा अधिवेशनामध्ये अखिल भारतीय स्तरावरून आलेले काँग्रेसच्या प्रतिनिधीसमोर गाडगे महाराजांनी हातात झाडू घेऊन पूर्ण तो सभामंडप, पूर्ण परिसर साफ करण्याचं काम. आणि त्यांच्या त्या कृत्याने महात्मा गांधी विलक्षण प्रभावित झाले. 92 जेव्हा 8 फेब्रुवारी 1952ला त्यांनी संत गाडगेबाबा मिशनची स्थापना केली. अवघ्या 4 वर्षामध्ये 92 जर मुंबईला त्यावेळेस जाणं फार सोयीचं नव्हतं. जे रुग्णालय मुंबईत फार मोठं आहे, कोणी गेलं असेल तर बघा. त्यावेळेस उर्वरित महाराष्ट्रातून जे आपले आजारीपणाचे नातेवाईक मित्र परिवार घेऊन यायचे त्यावेळेस तिथे त्यांची राहायची सोय होत नव्हती. तर संत गाडगे बाबा यांनी अशा गोर गरीब दीन पददलित कामगार उपेक्षित लोकांना राहायची खायची सोय व्हावी म्हणून जेच्या बाजूला धर्मशाळा बांधली. भावांनो, एवढं उत्तुंग कार्य केलं. म्हणून जेव्हा महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री होते स्वर्गवासी R.R. पाटील साहेब यांनी मग त्यांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विलक्षण प्रभावित होऊन, तसं R.R. पाटलांना ग्रामगीतेचा फार मोठा प्रभाव होता त्यांच्यावर, परंतु ग्राम स्वच्छता मोहीम हे संत गाडगे बाबांना डोळ्यासमोर धरून त्यांनी नंतर निर्मळ ग्राम आलं. आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्या काळात जर सगळ्यांना माहिती एवढी प्रभावित चळवळ झाली की प्रत्येक गाव स्वच्छ व्हायला लागलं. आणि त्या स्वच्छतेचा मान करायचा पुरस्कार राज्याला आणि दिल्लीला भेटायला लागला. त्यानंतर जे अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला खऱ्या अर्थानं आणि शेवटी वालगावला त्यांचं निधन झालं. हे दोन्ही अमरावती जिल्ह्यात असल्या कारणाने जेव्हा एखाद्या विद्यापीठाचा नामविस्तार करायचा असतो त्यावेळेस अमरावती विद्यापीठाला संत गाडगे बाबा विद्यापीठ असं नामकरण करण्यात आलं. म्हणजे बघा, एका आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार जर केला तर एका परीत कुटुंबात जन्माला आलेला एक सामान्य नागरिक, एक सामान्य माणूस, जर तुम्हाला कोणी विचारलं की त्यांचं शिक्षण किती झाले तर त्यांचं एकही दिवसात शिक्षण झालेलं नाही. जसं अण्णाभाऊ साठेंचं 1.5 दिवसात शिक्षण झाले असा आढळतो लेख किंवा पुरावा, परंतु संत गाडगे बाबांचं एकाही दिवसाचं शालेय शिक्षण न घेणारा माणूस अमरावती विद्यापीठाला त्याचं नाव दिलं जातं. हे सर्व त्यांच्या कर्माने होतं. म्हणून कवी महात्मा फुले आणि गौतम बुद्धानंतर जर डॉक्टर B.R. आंबेडकरांनी गुरुस्थानी कुणाला मानलं असेल तर ते कर्मामुळं संत गाडगे बाबांना मानले. आणि त्या तिघांचा एक फोटो आहे. एका बाजूला गाडगे बाबा आहेत, एका बाजूला कर्मवीर भाऊराव पाटील आहेत आणि मध्ये B.R. आंबेडकर आहेत. म्हणजे मला सांगायचंय काय की माणूस शिक्षणात मोठा होतो यापेक्षा माणूस त्याच्यावर असलेल्या संस्काराने अधिक मोठा होतो. म्हणून बघा, 18 म्हणजे 76 नंतर ते 24 वरती 56 तर 80 वर्षांचं आयुष्य त्या माणसाला लाभलं. आणि शेवटचं त्यांचं कीर्तन जे झालं 8 नोव्हेंबर 1956ला ते कुठे झालं माहिती का? वांद्रेच्या पोलीस स्टेशन मध्ये. बघा, तसं पाहिलं पोलीस स्टेशन हे धर्मनिरपेक्ष केंद्र असतं किंवा मानलं पाहिजे. त्या ठिकाणी
लोकांची मन प्रभावित करण्याकरता शेवटचं कीर्तन झालं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन ज्या दिवशी झालं त्याच 15 दिवसाने आणि त्याच दिवशी आदरणीय आणि समाजसुधारक संत गाडगे बाबा यांचं निधन 20 डिसेंबर 1956 वालगाव जिल्हा अमरावती या ठिकाणी झालं. सांगायचं एवढंच आहे, त्यांनी बऱ्याच ठिकाणी म्हणलंय की माणसाने माणसाला माणूस म्हणून जगू द्यावं, त्यातच माणसाचं मोठेपण आहे. तुम्ही आपल्या मित्रांचं, आपल्या घरच्यांचं, आजी आजोबांचं, समाजात राहिलेल्या उपेक्षित लोकांचं दुःख, दीन, दया, संवेदना जरी जागृत ठेवले एक माणूस म्हणून, तर खऱ्या अर्थानं ते आदरणीय संत गाडगेबाबांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. त्यांना माझे शत शत नमन. एवढे बोलून माझे संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.